आयुष्याच्या प्रवासात अशी माणसं भेटतात आणि कदाचित ती देवानेच आणली आहेत याबद्दल म्हणजे शंकाच नाही कोणतीच. एक थोडासा वेगळा प्रश्न आहे, खूप इमोशनल झालं आहे, थोडासा वेगळा प्रश्न आहे, की बरेच जण बोललं जातं की पिरियड्सच्या वेळी अ, आपण बाहेर बसतो, 3 दिवस बाहेर बसतात. बऱ्याचशा खेडेगावांमध्ये आजही ही प्रथा सुरू आहे. तुझं याबाबत काय मत? मी आजही बाजूला बसते. आजही लहानपणापासून आजपर्यंत मी बाजूला बसले. माझ्या आजीचं म्हणणं असायचं, की बाजूला बसणं हा शाप नाही आहे स्त्रियांना. बाजूला बसणं हा आराम आहे. प्रत्येक गोष्टीकडे आपण कोणत्या दृष्टिकोनाने बघतो, तेवढंच महत्त्वाचं असतं. मला अजिबात त्याची लाज वाटत नाही. मला हं. त्याच्याबद्दल मला ते काही अगेन्स्ट वाटत नाही. का नाही बसवतो स्त्रियांनी बाजूला? असंच का व्हायचं? तसंच का व्हायचं? आम्हीच का बाजूला बसायचं? अगं असं बघा, की ब्रेक घेऊन बघा. 4 दिवस हं. आराम करून बघा. 4 दिवस स्वतःला वेळ देऊन बघा. 4 दिवस फक्त नामस्मरण करून बघा, पेंटिंग करून बघा, पुस्तक वाचून बघा, घरी निवांत बसून बघा. काय हरकत आहे? हे माझं म्हणणं आहे. हं, माझं हं. म्हणणं मी कोणावर थोपवणार नाही. अर्थात. पण तरी मी आजही माझ्या इकडे हं. सासरी पण मी बाजूला बसते. त्यांचं काहीच मत नाहीये त्याबाबत. तर त्यांच्या घरात पण ती पद्धत आहे ओके. आणि मला त्याच्यावर काही ऑब्जेक्शन नाही आहे. त्यामुळे मी मस्त बाजूला बसते, छान बसून खाते-पिते, मस्त एन्जॉय करते, झोपते. खूप झोपते मी. त्यामुळे मी हेल्दी राहते. बाजूला बसणं ठीक आहे. देवाला हं. जाणं, न जाणं हा एक वेगळा प्रश्न आहे. पण तुम्ही तुमच्या घरी आराम करून बघा. हे तुमच्या हेल्थसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आज बघ तू मुलींमध्ये इतके प्रॉब्लेम्स हो. आहेत. इन्फर्टिलिटी प्रॉब्लेम आहे, पी-सी-ओ-डी, पी-सी-ओ-डी पी-सी-ओ-एस. प्रॉब्लेम आहे. खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत. पण हे कशामुळे आहे, की खूप आपण मुलींना खूप बरोबरी करायला जातो सगळ्या गोष्टींच्या. नका करू. मुली ऑलरेडी मुलांच्या पेक्षा श्रेष्ठ आहेत, हे देवाने दाखवून दिलेलं आहे. जेव्हा देवांना गरज पडली, तेव्हा त्यांनी सगळ्या देवींच्याच पुढे मदत मागितली आणि सगळ्या देवींनीच मदत केलेली आहे. तर मुली ऑलरेडी श्रेष्ठ आहेत. कॉम्पिटिशन फक्त ती करायलाच जाऊ कॉम्पिटिशन करणं. बस. थांब. छान बसा, आराम करा, मस्त एन्जॉय करा, फिरायला जा, ब्रेक घ्या थोडक्यात, असं मला वाटतं. पण जर शूटिंगचं असं कधी झालंय का तुझ्या बाबतीत, की पिरियड्स आल्यात आणि शूटिंग हो. आहे मग? कामात तर मग बघ, मग कुठे तुम्हाला वेळ मिळेल, कुठे ब्रेक मिळेल. मग दुखतंय, क्रॅम्प्स येतायत, पोट दुखतंय, पाय दुखतायत, पाठ दुखतेय. मग तुम्ही कोणाला सांगाल? तुमच्याकडे काहीच पर्याय नाहीये. मग तेव्हा तर तुम्हाला काम करावंच लागतं ना. पण जर घरी आहात तर ब्रेक घ्या असं मला वाटतं. थोडंसं कलाक्षेत्राकडे येते. आजवर भाग्यश्रीने बऱ्याच मालिकांमध्ये काम केलंय, हिंदी असो, मराठी असो. एखाद्या सीरियलचं सीन करताना कधी अदृश्य शक्तीचा वावर आपल्या आजूबाजूला आहे, असा भास झालाय? हो, खूपदा. एकदा दोनदा असं नाही, खूपदा मला असं वाटतं, की जेव्हा आपल्याला असं वाटतं ना, जसं तू हं. आता हाच एक पिरियड्सचा विषय आहे, की पिरियड्समध्ये ना मला स्वतःला खूप त्रास होतो आणि पेनिंग आहे. पेन होतो. हं. मी खूप उघड-उघडपणे बोलते याविषयी खूपदा आणि मग मला असं वाटतं, नको यार आराम करावा, झोपावं, थोडंसं शांत राहावं. पण माहीत नाही, जेव्हा कधी-कधी मी देवाला असं म्हणते, "नाही देवा, आता मला होत नाहीये, हं. प्लीज मला थोडीशी ताकद दे." तर प्रत्येक वेळी देवाने मला ताकद दिली. प्रत्येक वेळी ऑटोमॅटिकली माझं पेन त्यानं नाहीसं केलंय. मला त्या वेळेत साथ दिली आणि खरं सांगते, माझे जेव्हा पिरियड्स येतात आणि मला असं वाटतं ना, की आता नको शूटिंग चाललंय, पण मला सुट्टी हवी आणि मला खरंच सुट्टी मिळते. मला खरंच सुट्टी मिळते, की माझं 2nd किंवा 3rd डेला तरी मला रेस्ट मिळालेला आहे. सो मला खरंच असं वाटतं यार किती मज्जा आहे आणि माझ्या आईला पण याचं खूप आश्चर्य वाटायचं, की कसं हं. काय असं होतं? तू म्हणतेस तुझं पोट दुखतंय आणि मग तुला सुट्टी हवी आहे पण सीन झालेला नसतो. एक कधीतरी असं होतं स्क्रिप्ट येत नाही. नेहमी असं होतं स्क्रिप्टच आलेली असते आणि मग माझं शूटिंग कॅन्सल होतं. मग कधीतरी असं होतं, की नुसतं मी सेटवर जाऊन झोपते आणि मग की नाही अरे लागलंच नाही अजून सीनच नाही लागलाय, हेच नाही झालंय. मग मला आराम मिळतो. मला असं वाटतं त्यावेळी मला देव हेल्प करतं. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.